विषय आहे आणि त्यातला एक घटक आहे अपूर्णांक. अपूर्णांक घटकाशी रिलेटेड मी ज्ञानापासून मूल्यमापनापर्यंत अशी एक थीम केलेली आहे. तर ज्ञानावर आधारित पहिल्यांदा मुलांना अपूर्णांक घटक थोडासा जरा अवघड जातो. मग तो वस्तुरूपाने पहिल्यांदा मुलांनी हे मोजून त्याचा गट करून, समजा ते याच्यामध्ये 10 घेतले, हा समान घेतल्यानंतर त्याला अर्धा, पाव, पाऊण असं मोजून आपण त्यातनं पहिलं क्रिया करून घेणार आहे की हे 10 आहे, मग 2 विद्यार्थी, मग दोघांना समान वाटून घे. मग अशा प्रकारे वस्तुरूपातून पहिल्यांदा ओळख करून दिली. त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या चकत्या आहेत, त्याला ठराविक रंगाने सांगायचं की या रंगाच्या तुम्हाला 6 दे, या रंगाच्या 6 दे, एकत्र कर, किती झाले 12. मग कोणता रंग किती आहे ते सांगणार, 6 6, मग त्याचा 12चा अर्धा हा, मग अर्ध्याचा अर्धा पुन्हा 3 दाखव. तर हे वस्तुरूपाने पहिल्यांदा त्याचं क्लिअर करणार. त्यानंतर रोजच्या जीवनामध्ये मुलांना चपाती खात असताना घरी आई म्हणते की तुला चतकोर देऊ का, अर्धी देऊ का, एक देऊ. मग ती जी भाषा आहे घरची, किंवा काही घरामध्ये चोखंड पण म्हणतात, मग ती भाषा मुलांना कळत नाही. मग शाळेमध्ये त्यालाच काय म्हणतात, तर हे त्यांच्या बेसिक संकल्पनेतून त्यांना या ठिकाणी एक पूर्ण चपाती आहे आणि ही या चपातीतला हा एक चतकोर भाग आहे, म्हणजे त्यालाच आपण गणितीय भाषेमध्ये पाव म्हणतो आणि हा पाऊण आहे. त्यानंतर पुन्हा हा इकडे झाल्यानंतर ही तुझी अर्धी चपाती. म्हणजे हे मुलांना आपल्या जीवनातलं आहे, त्यामुळे ते जास्त लक्षात राहतं. त्याचप्रमाणे पिझ्झा हा आवडीचा मुलांचा विषय आहे. तर पिझ्झा मुलांना आवडतो, तर पिझ्झाचे समान भाग या ठिकाणी करून दाखवलेले आहेत आणि 8 समान भाग केले, त्यातला प्रत्येक भाग एक. आणि मग या 8 समान भागामधला हा जो एक भाग आहे, हा एक भाग जर मी काढून घेतला तर या पिझ्झामध्ये तुझ्याकडे किती भाग राहिले, तर त्या ठिकाणी तो 7 भाग राहिले असं सांगणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकाची जी संकल्पना आहे की त्यामध्ये समान असतात, हे त्या ठिकाणी त्यांना समान भाग केलेले, त्यातले वेगळे केलेली ही क्रिया इथे संपणार आहे. त्यानंतर यामध्ये शिकवल्यानंतर वस्तुरूपाने शिकवल्यानंतर या ठिकाणी आपण त्यांना हा पाव जो भाग आहे, तर त्या चपातीचा हा एक पाव भाग, तर तो अशा प्रकारे या ठिकाणी पाव हा आहे आणि तो 1/4 असा लिहिला जातो. आणि त्यानंतर अर्धा, म्हणजे हे 2 रंगीत आहेत, तर 2 भाग मिळून झाला अर्धा. 3 हे रंगीत भाग आहेत समान 4 पैकी, तर याला पाऊण म्हणतात आणि हा पूर्ण. म्हणजे अशा प्रकारे बेसिक संकल्पना त्यांची क्लिअर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर चार्टच्या या ठिकाणी एक चक्र आहे, तर त्याच्या माध्यमातून त्यांना ते क्लिअर होणार आहे. आता मी समोर हे ठेवलेला आहे, त्यातील हा एकच भाग दिसत आहे समोर, तर तो एक भाग म्हणजे पाव आहे, तो मागे आहे आणि त्याचे 3 भाग उरलेत, तो पाऊण आहे. म्हणजे हा पाव आणि हा पाऊण हा मिळून अधिक बेरीज यातून तो करणार आहे. यांची वजाबाकी पूर्ण मधून ते दोन्ही क्रिया क्लिअर होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ग्लासच्या माध्यमातून इथे अपूर्णांक जो काढलेला आहे त्याचे समान 4 भाग केलेले आहेत. तर 4 भाग केल्यानंतर त्यातला आता 3 भाग रंगवले, म्हणजे त्याचा अपूर्णांक हा 3/4. त्यानंतर त्याच अपूर्णांकामध्ये एकच भाग रंगवलेला आहे, म्हणजे तो 1/4. त्याच अपूर्णांकामध्ये या ठिकाणी एक भाग रंगवलेला आहे अर्धा, म्हणजे 1 आणि 1 हा इकडचा, म्हणजे या पूर्ण 4 पैकी हे 2 भाग रंगवले, 1/2 अर्धा आणि हा एक पूर्ण आहे तो पूर्ण. म्हणजे अशा प्रकारे मुलांना मनोरंजनात्मक पद्धतीने हे अगदी जास्त लक्षात राहतं. त्यानंतर या ठिकाणी मी फ्रॅक्शन बर्ड बनवलेला आहे की त्यामध्ये मुलांना पूर्ण, म्हणजे मुलांना थोडंसं अट्रॅक्शन असावं मनोरंजनात्मक, म्हणून या ठिकाणी हा पूर्ण एक दाखवलेला आहे. त्या पूर्ण एकचे समान 2 भाग केलेले, इकडे अर्धा इकडे अर्धा. तो अंकात कसा लिहायचा, अंश आणि छेद रूपात, तो या ठिकाणी आहे. त्यानंतर त्याचेच 3 समान भाग केलेले आहेत, ते लेखन या ठिकाणी मुलांना 4 समान भाग असं 10 भागापर्यंत मुलांना ती संकल्पना क्लिअर होते. आणि मग या ठिकाणी मुलांनी याच्यामध्ये तो अपूर्णांक आपल्याला सांगेल त्याप्रमाणे चार्टमध्ये दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुलांना आवडता विषय आहे की थोडंसं वेगळं असलं की मुलं अट्रॅक्शन होतात. मग या ठिकाणी एक बॉक्स आहे हा, तर मग हा पूर्ण बंद आहे, पूर्ण बंद आहे, तर मग मी तो उघडल्यानंतर मग त्याचे किती समान भाग केले तो विद्यार्थी मोजून सांगणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6. मग 6 पैकी तो किती रंगवले आहेत. मग यातून आपल्याला रंगवलेला अपूर्णांक, न रंगवलेला अपूर्णांक, या दोन्ही संकल्पना क्लिअर होतील आणि अशा प्रकारे तो बॉक्स बंद होईल. म्हणजे मुलांना त्याच्यामध्ये लक्षात राहण्यासाठी अतिशय चांगलं आहे. या ठिकाणी पण 6 भाग, त्यापैकी 3 रंगवले आहेत, अपूर्णांक मुलं सांगतील.
या ठिकाणी 4 भाग केलेले आहेत. तर त्या त्रिकोणातला एक रंगवलेला आहे 1/4. तर अशा प्रकारे हा त्रिकोण बंद होईल. म्हणजे हे मुलांना त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक नाविन्यपूर्ण आहे. त्यानंतर या ठिकाणी मुलांना ज्ञान झालेलं आहे अपूर्णांक नेमकं काय आहे. तर त्या अपूर्णांकामध्ये त्याचं लेखन कसं करतात, तर त्या लेखनाचं हे साहित्य आहे. या ठिकाणी आता हे दिसत आहेत 4 भाग आपल्याला. तर या 4 भागांमध्ये 4 अंश छेदात अशा प्रकारे चकती फिरवली तर हा पाऊण आहे. याचे हे 2च भाग आहेत, 2 अंश छेदात. 3 भाग आहेत 3 अंश छेदात. 4 भाग आहेत 4 अंश छेदात. म्हणजे अशा प्रकारे ही पूर्ण असं फिरवल्यानंतर पूर्ण सुद्धा आपल्याला याच्यामधून पूर्ण होल दाखवता येतो. तर अशा प्रकारे हे एक साहित्य आहे. त्यानंतर मुलांना समजल्यानंतर या ठिकाणी हे अपूर्णांकातलं हे एक मॉडेल आहे. यामध्ये मुलांना तर इथे हा बाण आलाय तर 2 अंश छेदात. मग याचे समान 8 भाग केलेले आहेत. हे मुलांनी मोजून दाखवायचे आणि मग तुला कोणतं आलंय तर तेवढे ओपन करून दाखव. तर 1 आणि 2. तर हे 2च तो ओपन करून दाखवेल म्हणजे त्याला ते समजलं असं यातून आपल्याला समजेल. त्यानंतर मुलांच्या आवडीचं वस्तुरूपाने या ठिकाणी पूर्ण टाकाऊपासून सगळं टिकाऊ साहित्य बनवलेलं आहे. पुठ्ठ्यांचा वापर केलेला आहे. फक्त कार्डशीट आणि कागद कामाला घोटीव कागद. आणि या ठिकाणी हे वर्तमानपत्राच्या रद्दी पेपर पासून हे बनवलेलं आहे. तर या पूर्ण असं आहे. त्या पूर्णचे हे 2 समान भाग केले. 2 हे एक पूर्ण. त्यातून पूर्ण आणि अर्धा क्लिअर होतो. कलिंगडाची पण त्या ठिकाणी थीम घेतली की मुलांना लक्षात राहावं. आणि त्याचे पुन्हा अर्ध्याचं पुन्हा 2 भाग पाव. म्हणजे त्या ठिकाणी 1.25, 1.5, 2.5 हे दाखवताना मुलांना हे पटकन लक्षात राहतं. त्यानंतर घड्याळ. आता आपल्याला अपूर्णांक हा घटक घड्याळ शिकवताना पण अपूर्णांक घटक वापरतो. त्यामध्ये आता हा असा पाव भाग आहे. हा अर्धा भाग आहे घड्याळाचा. हा पाऊण भाग आहे आणि हा पूर्ण आहे. तर ते इथे पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण. पाव म्हणजे 15 मिनिटं, अर्धा म्हणजे 30 मिनिटं, पाऊण म्हणजे 45 मिनिटं आणि पूर्ण म्हणजे 60 मिनिटं. ही त्या ठिकाणी त्यांची संकल्पना क्लिअर होईल. त्याचप्रमाणे कपडा मोजत असताना मुलांना आपल्याला मापन क्रियेमध्ये पण पाव, अर्धा, पाऊण येतो. मग हे कापड माझ्याकडे आहे हे पूर्ण 100 सेंटीमीटर आहे. तर या ठिकाणी याचा अर्धा किती, पाव किती, पाऊण किती हे स्वतः मुलं मोजून दाखवतात. आपल्याला स्कॉलरशिपला प्रश्न येतो की पाण्याचा हौद भरलेला आहे, तो किती भरलाय आणि किती शिल्लक आहे. तर तो हा पाण्याचा हौद अपूर्णांकात बनवलेला आहे. समजा याच्यातले 4 भाग भरलेले आहेत तर मुलांनी उरलेले भाग यातून आपल्याला दाखवायचे आहेत. यातून ते गणित क्लिअर होतं. या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचं